अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। ये उम्र सुधरने की नहीं, बिगड़ने की है। भाई मजा आया, और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को। तर मित्रांनो नमस्कार. तुम्ही प्रिव्ह्यू बघितला असेल व्हिडिओचा. तर कॅपकट ॲप्लिकेशनमध्ये आजचा व्हिडिओ आपण बनवणार आहे. इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंग चालू आहे असले व्हिडिओ. ठीक आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण एकदम खतरनाक बनवलेला आहे. तुम्ही बघितलंच असणार. तर तुम्हाला या व्हिडिओ बनवण्यासाठी दोन ॲप्लिकेशन लागतील. एक तर कॅपकट तर लागणारच, त्यासोबत टर्बो VPN. ही म्हणजे VPN लागेल कुठलंही, तुम्ही टर्बो वापरा किंवा पांडा, ते चांगलं आहे. सिम्पली टर्बो VPN जे आहे ते चालू करून घ्यायचं. ठीक आहे. की लोडिंग घेईल थोडं. टॅप टू कनेक्ट करायचं. VPN कनेक्ट झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला कॅपकट बघा कनेक्टेड आहे. त्यानंतर ॲड येईल, ती ॲड काय बघायची गरज नाही. त्यानंतर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं. न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं. सिम्पली तुमचा कुठलाही एक फोटो ॲड करून घ्यायचा त्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर रेशोमध्ये जायचं. रेशो 9.16 करायचं. ठीक आहे. त्यानंतर एड झाल्यानंतर फोटो क्लिक करून फोटो तुमचा फुल स्क्रीन सेट करून घ्यायचा त्या रेशोमध्ये. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर तुम्ही फोटो थोडा खेचून घ्या आणि एंडिंग म्हणून एक कॅपकटचा लोगो येत असतो असा, तो डिलीट करायचा सिम्पली. त्यानंतर ॲड ऑडिओ जो आहे प्लस ॲडवर क्लिक करायचं. तुमच्याकडे ऑडिओ असेल तर ऑडिओ घ्या, नाही तर एक्स्ट्रॅक्टमध्ये व्हिडिओचा ऑडिओ करू शकता तुम्ही. सिम्पली तुम्ही एक व्हिडिओ घेऊन टाकायचा. आता आपण ऑडिओ शोधतो मी. हम वो चिड़िया कभी साथ नहीं रखते जिन्हें सबके साथ. तुम्हाला कुठला आवडेल ते ऑडिओ घ्या. मी एक ऑडिओ बघतोय आता सिम्पली प्रकारे. ये उम्र सुधरने की नहीं, बिगड़ने की है. ठीक आहे. सिम्पली प्रकारे मी ऑडिओ घेऊन टाकला आहे. त्यानंतर तुम्ही सिम्पली प्रकारे आता हे बघू शकता, इथं जी बीट आहे ती बीट द्यायची आपल्याला, म्हणजे फोटो तिथं कट करायचा. आता इथं ए उमर सुधारणे की नाही इथलं का आलं, इथं सिम्पली स्प्लिट करायचं, कट करायचं फोटो पुन्हा. त्यानंतर पुन्हा इथं स्प्लिट करायचं. पुन्हा म्हणजे जिथं डायलॉग बदलतो तिथलं मी स्प्लिट केलं. तुम्हाला सिम्पली प्रकारे इथं सॉन्ग जिथलं काय तो फोटो तिथपर्यंत पुढं खेचून घ्या. सिम्पली सॉन्गपर्यंत कट स्प्लिट करून पुढचा डिलीट करा. सिम्पली तिथलं झाल्यानंतर पुन्हा हे जे बीट आहेत आता मी इथं कट देतो त्याला थोडे. लास्ट कट जो आहे तो इथं देऊन दिला. त्यानंतर सिम्पली ये उमर सुधारणे की. इथं आहे ना डायलॉग, तर तुम्हाला जर ओव्हरले ॲड करायचा असेल, म्हणजे एक इमोजी किंवा काही डायलॉग वगैरे ॲड करायचा असेल, तो सिम्पली ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन फोटोजमध्ये जाऊन आता मी एखादी इमोजी हे करून देतो, ॲड करतो. सिम्पली प्रकारे मी आता ही इमोजी जी ती टाकून घेत आहे इथं. सिम्पली तुम्ही साईज वगैरे ॲडजस्ट करून तिला वरती असं सेट करून घ्या. ती लास्टपर्यंत जिथला फोटो आहे आपला तिथपर्यंत सिम्पली खेचून घ्या. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. तुम्हाला जो आता ब्लर इफेक्ट तो इंस्टाला म्हणजे खूप बघायला भेटत असेल, तो सिम्पली हॅलो ब्लर म्हणून इफेक्ट आहे. HALO ब्लर ट्रेंडिंगमध्ये भेटून जाईल तुम्हाला. हॅलो ब्लर प्लस करून घ्या. त्याला पहिला फोटो आपण कट केला ते लोक ठेवून द्या. हॅलो ब्लर. ठीक आहे. आणि हा फोटोचं ॲडजस्ट करून सॅच्युरेशन मायनस करून घ्या. 40पर्यंत मायनस करून घ्या. ठीक आहे. 40-41 काय असेल ते. इफेक्ट एकदम खतरनाक बसून गेला.
इथं प्लसमध्ये जाऊन जे मायनसचं चिन्ह दिसतं तिथं जाऊन सिम्पली तुम्हाला शेक इफेक्ट जो आहे तो शेक ॲप टाकायचा. शेक टाकल्यानंतर सिम्पली ॲनिमेशनमध्ये जाऊन पुन्हा त्याला एखादी इफेक्ट टाकायची, वाटलं तर टाकू शकता, तशी टाकायची गरज नाही, ननमध्ये टाकून देतो सिम्पली. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन पुन्हा जो आपला क्रोमॅटिक बघू शकता क्रोमॅटिक तो लास्टपर्यंत टाकून द्या. तो इफेक्ट जो आहे तो लास्टपर्यंत लागणार आपल्याला. ठीक आहे, लास्टपर्यंत टाकून घातलं तर ॲडजस्ट करून घ्या, इंटेन्सिटी कमी करा. ओके, ठीक आहे. त्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये जाऊन असे तुम्ही जे तुम्हाला टाका वाटेल ते टाकून घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, इथ लोक पुन्हा बॉडी इफेक्टमध्ये जाऊन थोडे असे ओरले टाईप दिसतं ना ते टाकून द्या. पुन्हा बॉडी इफेक्टमध्ये जाऊन असे टाकून द्या. आणि जे लास्ट आहे तिथं व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन जो शेक आहे तो इफेक्ट टाकून द्या, शेक. त्यानंतर पुन्हा बॉडी इफेक्टमध्ये येऊन जा आणि हेल्प हा एकदम खतरनाक असा दिसतो, त्याला ठेवा लास्टपर्यंत, काय विषय नाही. ठीक आहे. त्यानंतर जे आपण फोटो कट केले त्याला इफेक्टमध्ये जाऊन थोडे असे शेक टाका, पुलिन टाका, कुठले बी टाका, तुम्हाला जे वाटेल ते चांगल्या प्रकारे. ठीक आहे, सिम्पली असे इफेक्ट टाकून घ्या. लास्टला इथं शेक टाकून शेक इफेक्ट. एवढं झाल्यानंतर तुम्ही इथं पुन्हा व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला वाटलं तर व्हायब्रेशन फ्लॅश टाकून द्या. ठीक आहे, आणि त्याला लास्टपर्यंत खेचून घ्या. ठीक आहे, नंतर तुमचा व्हिडिओ हा रेडी झाला आहे. सिम्पली एक्सपोर्ट करायला वरच्या कोपऱ्यात बाणावर हे करा आणि एक्सपोर्ट होऊन जाईल व्हिडिओ, तुमचा व्हिडिओ रेडी होऊन जाईल. ठीक आहे, असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा. भेटूया पुढे एक नवीन आणि खतरनाक व्हिडिओमध्ये. तर बाय बाय मित्रांनो.